गार्गी बाय PN गाडगीळ आणि सन्स प्रस्तुत ग्लॅमर गाथा. नमस्कार. स्मृतिगंध प्रस्तुत ग्लॅमर गाथाच्या आजच्या भागात मी यशश्री तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आज आपण बोलणार आहोत बॉलिवूडमधल्या अशा एका सुपरस्टार विषयी ज्याच्या मागे अनेक मुली वेड्या झाल्या होत्या. त्यांच्या चाहत्यांचा उत्साह तर इतका होता की काही महिलांनी त्यांच्या फोटोशी विवाह केला होता. त्यांच्या घराबाहेरची गर्दी बघून असं वाटायचं की हा अभिनेता आहे की मंदिरातील देव. या सुपरस्टारचा जन्म 29 डिसेंबर 1942 रोजी झाला अमृतसरमध्ये. त्यांचे खरे नाव जतीन खन्ना असे होते. तुम्हाला अजूनही लक्षात आलं नसेल तर त्यांच्या चित्रपटातील एक वाक्य सांगते. बाबू मोशाय, जिंदगी बडी होनी चाहिए, लंबी नाही. असं रसिकांचं प्रेम मिळवत जे लार्जर दॅन लाईफ आयुष्य जगले असे सुपरस्टार म्हणजेच राजेश खन्ना. राजेश खन्ना यांनी एका टॅलेंट हंट स्पर्धेद्वारे बॉलिवूडमध्ये प्रवेश केला. 1965 मध्ये युनायटेड प्रोड्युसर्स आणि फिल्मफेअरनं एक टॅलेंट हंट स्पर्धा आयोजित केली होती ज्यामध्ये सुमारे 10,000 लोकांनी भाग घेतला होता. या स्पर्धेत राजेश खन्ना यांचा प्रथम क्रमांक आला. तिथून अमृतसरमध्ये जन्मलेले जतीन खन्ना बॉलिवूडमध्ये येऊन मात्र राजेश खन्ना बनले. 1966 मध्ये आखरी खत या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण त्यांनी केलं. राजेश खन्ना यांनी भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहासात एक असा विक्रम रचला जो 53 वर्षांनंतरही अखंड आहे. तुम्हा सगळ्यांना माहिती असेलच की सलग 17 सुपरहिट चित्रपटांसह या अभिनेत्याला बॉलिवूडचा पहिला सुपरस्टार हा किताब मिळाला. हा प्रवास 1969 मध्ये सुरू झाला आणि 1972 पर्यंत चालू राहिला. या 4 वर्षात त्यांनी जवळजवळ 1.5 डझन चित्रपटांसह देशभरात खळबळ उडवून दिली. 1970 मध्ये त्यांच्या एका फॅनचा अपघात झाला. रुग्णालयानं A पॉझिटिव्ह रक्तासाठी तातडीनं मागणी केली. ही बातमी कोणीतरी सेटवर येऊन सांगितली तर राजेश खन्नांनी ते ऐकून लगेच सांगितलं, पॅकअप करूया आणि आपण त्या रुग्णालयात जाऊया. ते स्वतः रक्तदान करून आले. त्या मुलीच्या आईनं त्यांचे पाय धरून आभार मानले. पण त्यांनी उठवून त्यांना सांगितलं, देवीजी, कलाकार असलो म्हणून काय झालं, मी सुद्धा माणूसच आहे की. राजेश खन्ना हे खाण्याच्या बाबतीत प्रचंड हौशी होते. त्यांच्या घरात एक नियम होता की जे जेवण बनवलं जायचं ते घरातल्या सगळ्या सदस्यांसाठी असायचं. ते जेवण राजेश खन्नाही खायचे आणि त्यांचे सेवकसुद्धा. एकदा एका ज्येष्ठ छायाचित्रकारानं एक गोड आठवण सांगितली. एका पावसाळी दिवशी राजेश खन्ना यांनी छायाचित्रकाराला गेटवर उभं असलेलं पाहिलं. तो भिजलेला होता पण फोटोची वाट पाहत होता. पोज देऊन निघून जाण्याऐवजी त्यांनी त्याला आत बोलावलं, त्याला टॉवेल दिला, गरम चहा दिला आणि त्याच्याशी 20 मिनिटं गप्पा मारल्या. छायाचित्रकारानं त्याला त्रास दिल्याबद्दल माफी मागितली. तेव्हा राजेश खन्ना म्हणाले, तुम्ही पावसात उभे राहता जेणेकरून लोक आम्हाला पाहू शकतात. मी तुम्हाला निदान थोडासा चहा देऊच शकतो की. द अनटोल्ड स्टोरी ऑफ इंडियाज फर्स्ट सुपरस्टारमध्ये खन्ना यांनी असं म्हटलंय की त्यांच्याकडून जास्त काम केलं जात असे कारण त्यांना चित्रपटाची ऑफर देणाऱ्या कोणालाही ते नाही म्हणू शकत नव्हते. भावना सोमय्या यांना त्यांच्या इकोज ऑफ ॲन एरा या पुस्तकासाठी त्यांनी सांगितलं की मी सर्वांना सांगत होतो की मी आणखी नवीन चित्रपट साईन करू शकत नाही, पण कोणीही त्याची पर्वा केलीच नाही, कोणीही ऐकलंच नाही. जास्त काम केल्याबद्दल, अव्यवस्थित असल्याबद्दल, लोभी असल्याबद्दल माझ्यावर सगळे टीका करत होते. मी यापैकी काहीही नव्हतो. माझी समस्या ही होती की मला नाही म्हणता यायचं नाही. मला जितकी जास्त चाहत्यांची पत्रं मिळाली तितका मी गोंधळलो. हे विचित्र आहे, परंतु अभिनेत्याचा खरा संघर्ष यशानंतरच सुरू होतो कारण अपेक्षा खूप जास्त वाढलेल्या असतात. ते पुढे म्हणतात, हे कोणालाही माहीत नाही परंतु आनंद माझ्या कारकिर्दीच्या सर्वात व्यस्त टप्प्यात चित्रित झाला होता. आनंदमध्ये डॉक्टर प्रकाशची भूमिका करणारे रमेश देव म्हणाले की खन्ना आनंदच्या सेटवर नेहमी उशिरा येत असत.
त्यामुळे ऋषिधा त्यांना खूप रागावत. पण कॅमेऱ्यासमोर अभिनेता काय करतो हे पाहिल्यानंतर त्यांचा राग निघून जायचा. देव म्हणाले होते की राजेश दृश्य इतकी चांगली साकारत असे की दृश्यानंतर ऋषिधा म्हणायचे, तुमने इतना अच्छा काम किया, तुम्हारे 100 गुणे माफ. असाच उत्तम अभिनय करत नसीब, आराधना, अमर प्रेम, दाग, सफर असे शर्मिला टागोर हिच्यासोबतचे चित्रपट किंवा आपकी कसम, प्रेम कहाणी, रोटी, सच्चा झूठा असे मुमताज हिच्यासोबतचे चित्रपट ज्यांनी गाजवले असे बॉलिवूडचे पहिले सुपरस्टार असणारे राजेश खन्ना यांचे कुठले चित्रपट तुम्हाला आवडतात हे आम्हाला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा. त्याचबरोबर त्यांची कुठली गाणी तुम्हाला आवडतात हे सुद्धा आम्हाला कळवा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि स्मृतिगंधाच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.